रसिक हो, नमस्कार. मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित एक पान कवितेचे विशेष कविता रसग्रहण उपक्रमात मी कवयित्री लेखिका सौ रेणुका धनंजय मार्डीकर, राहणार औसा, जिल्हा लातूर, मनपूर्वक स्वागत करते. आज मी एका भक्तिगीताचे रसग्रहण करणार आहे. भक्तिगीत आहे विठ्ठला समचरण तुझे धरिते. याचे कवी आहेत जनकवी पी सावळाराम. आधी आपण भक्तिगीत पाहूयात. विठ्ठला समचरण तुझे धरिते, रूप सावळे दिव्य आगळे, अंतर्यामी भरते. विठ्ठला समचरण तुझे धरिते, नेत्र कमल तव नित फुललेले, प्रेम मरंदे किती भरलेले. नेत्र कमल तव नित फुललेले, प्रेम मरंदे किती भरलेले. तव गुण गुंजी घालित रुंजी, मानस भ्रमरी फिरते. विठ्ठला समचरण तुझे धरिते, अरुण चंद्र हे जिथे उगवती, प्रसन्न तव त्या अधरावरती. अरुण चंद्र हे जिथे उगवती, प्रसन्न तव त्या अधरावरती. होऊन राधा माझी प्रीती, अमृत मंथन करीते. विठ्ठला समचरण तुझे धरिते, जनी लाडकी नामयाची, गुंफुनी माला प्राण फुलांची. जनी लाडकी नामयाची, गुंफुनी माला प्राण फुलांची. अर्पुन कंठी मुक्तीसाठी, अविरत दासी झुरते. विठ्ठला समचरण तुझे धरिते. रसिक हो, कसे वाटले भक्तिगीत? याला आपल्या सुमधुर आवाजात गायलेलं आहे लता मंगेशकर यांनी. सांगली जिल्ह्यातील येडे निपाणीचे निवृत्तीनाथ रावजी पाटील यांना जनकवी पी सावळाराम म्हणून सारे जग ओळखते. त्यांची ही रचना. जनकवी ही पदवी कुसुमाग्रजांनी पी सावळाराम यांना दिली. सावळाराम ठाण्याचे नगराध्यक्ष होते. स्वतःच्या कवितांवर मते मिळवून निवडून आलेला हा जगातला पहिला कवी. त्यांच्या मुलाखतीत त्यांनी सांगितलेले, गंगा जमुना डोळ्यात उभ्या का, जा मुली जा दिल्या घरी तू सुखी राहा, या एका गीतावर ते नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. पी सावळाराम यांच्या गाण्यातून स्त्रीसुलभ भावना सगळ्यात प्रभावीपणे व्यक्त झाल्या आहेत. 250च्या वर भाव व भक्तिगीत लिहिणारे म्हणून पी सावळाराम हे कवी ओळखले जातात. राघू बोले मैनेच्या कानात हे त्यांचे पहिले भावगीत. सुमारे 50हून अधिक चित्रपटाच्या कथा पटकथांचे लेखन त्यांनी केले. त्यांच्या सर्व गीतांचे पार्श्वगायन लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर, तलत महमूद, मन्ना डे, हृदयनाथ मंगेशकर यांसारख्या दिग्गज गायकांनी केले. सावळाराम यांचा आणखी एक विशेष दिसून येतो तो म्हणजे संत साहित्याचे, लावणी, पोवाड्याचे, लोकगीतांचे त्यांनी केलेले परिशीलन होय.
त्यामुळे त्यांची रचना ग्रांथिक, विद्वज्जड वा क्लिष्ट न वाटता ती लोकभाषेला सहजपणे जवळ करणारी आणि तिच्यातील नादमाधुर्य टिकवणारी आहे. उदाहरणार्थ, ज्ञानदेव बाळ माझा सांगे गीता भगवंताला, विठ्ठल तो आला आला, विठ्ठला समचरण तुझे धरिते. भक्तीतील जिव्हाळा आणि सगुण उपासनेतील मर्म ते सहज उलगडतात. लावणी लिहिताना लावणीचा जो ठसका असतो, प्रेमातली धिटाई ते नेमक्या शब्दात टिपतात. उदाहरणार्थ, काल रातीला सपान पडलं, सपनात आला तुम्ही न बाई मी गडबडले. सावळारामांची एकूण 700-800 गीते लिहिली. त्यापैकी 500-600 रेकॉर्डवर आली. त्यांची काही गीते गंध फुलांचा गेला सांगून तुझे नि माझे व्हावे मिलन, जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहते, जो आवडतो सर्वाला तोची आवडे देवाला, जो तो सांगे ज्याला त्याला वेड लागले राधेला, देव जरी मज कधी भेटला माग हवे ते माग म्हणाला, धागा धागा अखंड विणूया प्रेमा काय देऊ तुला, भाग्य दिले तू मला. मानसकन्या कण्व मुनींची मानसीचा चित्रकार तो, राधा कृष्णावरी भाळली, लेक लाडकी या घरची होणार सुन मी त्या घरची, विठू माझा लेकुरवाळा, विठ्ठला समचरण तुझे धरिते. अशी असंख्य सुमधुर गीते त्यांनी लिहिली. आज आपण त्यांनी लिहिलेले विठ्ठला समचरण तुझे धरिते हे भक्तिगीत पाहूयात. विठ्ठल या मराठी माणसाच्या अत्यंत प्रिय देवाची आळवणी करणारे हे भक्तिगीत ऐकताना संत जनाबाई विठ्ठलाला म्हणते आहे की मीराबाई तिच्या गिरीधर गोपालाला असा संभ्रम आपल्याला पडतो. भारतीय संस्कृतीत साधारण इसवी सन 2ऱ्या-3ऱ्या शतकापासून भक्ती संप्रदाय निर्माण झाला. आपल्या आराध्य देवतेला मानवी रूप देऊन आपल्याशी नाते जोडून तिची उपासना केली जाऊ लागली. यातीलच एक सर्वश्रुत देवता म्हणजे विठ्ठल. भक्ताच्या इच्छेनुसार युगे 28 विटेवरी उभ्या असलेल्या विठ्ठलाची भक्ती प्रस्तुत भक्तिगीतातून कवींनी केली आहे. रूप सावळे दिव्य आगळे अंतर्यामी भरते, विठ्ठला समचरण तुझे धरिते. याचा अर्थ, हे विठ्ठला तुझे समान असलेले चरण पाय जे विटेवर उभे आहेत मी धरते असा होतो. हे गीत विठ्ठलाच्या दिव्य सावळ्या स्वरूपाचे वर्णन करते आणि भक्ताच्या अंतर्मनात विठ्ठलाच्या गुणांचे आणि रूपाचे सतत चिंतन चालू असल्याचे भाव व्यक्त करते. नेत्र कमल तव नित फुललेले, प्रेम मरंदे किती भरलेले, तव गुणगुंजी घालित रुंजी, मानस भ्रमरी फिरते. काय सुरेख कल्पना आहे पहा. विठ्ठलाचे सावळे अद्वितीय दिव्य रूप भक्ताच्या अंतर्मनाला पूर्णपणे व्यापून राहते. विठ्ठलाचे नेत्र म्हणजे डोळे हे कमळाच्या फुलासारखे सतत फुललेले आहेत, जे प्रेमरसाने अमृताने भरलेले आहेत. पहा, विठ्ठलाच्या डोळ्यांची तुलना कमळाच्या फुलाशी कवीने केलेली आहे. कमळाच्या फुलाची उपमा विठ्ठलाच्या नेत्रांना दिली आहे. स्पर्श असो व नेत्र हे शब्दांवाचून बोलतात. विठ्ठलाचे नेत्र सदैव प्रेमाने भरलेले आहेत. त्या नेत्रातील भावाला प्रेम मकरंद म्हटले आहे. विठू माऊली सावळी असली तरी मदनाला सुद्धा लाजवेल असे तिचे सौंदर्य आहे. भक्ताचे मन एखाद्या भ्रमराप्रमाणे विठ्ठलाच्या गुणांच्या मधुर गुंजारावात फिरत राहते, जणू काही ते अमृत पान करत आहे. अरुणचंद्र हे इथे उगवती, प्रसन्न तव त्या अधरावरती, होऊन राधा माझी प्रीती, अमृत मंथन करीते, विठ्ठला समचरण तुझे धरिते. विठ्ठलाच्या ओठांवर अधरावरती अरुण म्हणजे सकाळचा सूर्य आणि चंद्र उगवतात आणि संध्याकाळचा चंद्र उगवतो असे भासते. जे त्याच्या प्रसन्न चेहऱ्याचे वर्णन आहे तिथे राधा स्वतःच्या प्रीतीचे अमृत मंथन करते असे कवी म्हणतात. किती सुंदर भाव भक्ताच्या मनातील वर्णन केला आहे पहा. जनी लाडकी नाम याची, गुंफुनी माला प्राण फुलांची,
अर्पुन कंठी मुक्तीसाठी अविरत दासी झुरते, विठ्ठला समचरण तुझे धरिते. संत नामदेवांची लाडकी असलेली जनाबाईची भक्ती वर्णन करताना कवी म्हणतात, भक्ती फुलांची माळ गुंफून देवास अर्पण करते. ही माळ म्हणजे प्राणफुले आहेत, जी विठ्ठलाच्या चरणी अर्पण केली जातात. भक्त त्याची प्राणफुले विठ्ठलाच्या चरणी अर्पण करतो. हे भक्तिगीत विठ्ठलाच्या अविनाशी आणि सुंदर स्वरूपाचे वर्णन करते, जिथे भक्त आपले मन, प्राण आणि सर्वस्व त्याला अर्पण करून त्याच्या चरणाशी लीन होतो. हे भक्तिगीत माझ्या आईचे अतिशय आवडते. तिच्या इतका गोडवा माझ्या आवाजात आहे की नाही माहीत नाही, पण माझ्या परीने मी ते गाताना सतत आई गात असल्याचे आठवत होते. ती म्हणताना मी ते अतिशय मनातून ऐकायचे. तिला हे गीत म्हणून दाखवले की खूप आनंद होतो. अतिशय गोड आठवणींचा अमृतझरा असलेले हे गीत आज रसग्रहणासाठी निवडले, कारण मनात सर्व गीत प्रकारातून जाताना भक्तिरसात जी शांतता लाभते ती अनुभवायची होती. आपणास माझे रसग्रहण कसे वाटले ते नक्की लाईक करून सांगा, कमेंट करा. आणि हो, मनस्पर्शीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.